जैसे तैसे फळ भोगिती या कारणे यदुपती वचनाची चित्त देई जे. आता कोणाला म्हणलेत? यदुराजाला सांगालेत. कोणाचा इतिहास सांगालेत? अख्ख्या ब्रह्मांडातला विश्वाचा इतिहास सांगालेत. महाराज म्हणालेत यदुराजाला, यदुराजा ऐक तू, जशा जशा प्रकारचे कर्म आचरण करतात तसे तसे त्याला फळं प्राप्त होतात आणि त्या फळाचा भोग भोगतात. हे तू लक्षात ठेव. आणि लोक जसं कर्माचं आचरण करावं तसा तू आचरण करू नको. तू काय कर, त्याच्यातून सुटायचं बघ. का सुटायचं बघ बाबा? तर तुझी ना आमची भेट झाली, तुझ्यावर आमची कृपा झाली. मग काय कर तू? या कर्माच्या कचाट्यातून सुटून काय कर, आपलं आपलं मोकळं व्हायचं बघ. असं यदुराजाला महाराज सांगाले. चला, या कारणे ज्ञान भक्ती वैराग्य सोडावया प्रपंचाचा संग जेणे तुझे सर्वाचा भवरोग या कारणे आम्ही अवतरलो. याच्यासाठी मी अवतार घेतलो म्हणले यदुराजाला. कारण जर काय म्हणशील, तू जर मला विचारलास कधी, महाराज आमचं तर हे खटक घरानं चालू आहे, पण तुम्ही कसं काय इथं आल्या म्हणून जर विचारलास तर याच कारणामुळे आलो म्हणले मी. काय घेऊन आलो? ज्ञान भक्ती वैराग्य. आणि या साधनेनं कुठून सोडवायचं? तर प्रपंचाच्या संघातून जीवाला सोडवायचं. जीव तसा सुटना, कोणाचा सुटना. मग काय पाहिजे त्याला? पहिल्यांदा पाहिजे त्याला ज्ञान, दुसऱ्यांदा पाहिजे त्याच्यासोबत भक्ती, आणि या दोन्हीच्या जोडीला पाहिजे तितकंच त्याच्यासोबत वैराग्य. या तिन्हीचं बळ त्याला प्राप्त झालं की त्याला या दैवताच्या आणि प्रपंचाच्या संगतीमधून सुटता येते. दुबळेपणा आहे ना तिथं. भक्तीचं बळ, ज्ञानाची दृष्टी, त्याग. मी काय कोणाचा बांधलेला हो काय म्हणते त्यागी माणूस? तुझं काय खाऊन शर्मिंदा हो काय म्हणते? काय संबंध आहे म्हणते तुझा माझा? नसल तर अडकून पडला मोहामध्ये, बाक्या करून ठेवते आपल्यावर. ते बाक्या फिरल्याशिवाय जाऊ दे ना. तुम्हाला तुमच्या गावात मुस्लिमाचे घर राहतं की? तुम्ही विचारा त्याला. ते हाजला जाताना 5 रुपये कोणाच्या दुकानावरली बाकी ठेवणार, फेडून जातात. जर काही ना काही झालं ते बाकी कोण फेडाव? घरी मुलगीचं लग्नाचे असेल तर ते लोक लग्न जाईना देवाला, ते हाजला जाईना, त्या मुलीचं लग्न करूनच जातात. घेण्याचा बटाव घेत नाही. दुसरी गोष्ट सांगू मी तुम्हाला, जर तिकडं काही ना काही घडलं तर आपले कपडे गुंडाळायचे संघ घेऊन जातात. कारण माझ्या शेजाऱ्यानं घरात म्हणून सांगू मी तुम्हाला. आणि मी एक असला माणूस आहो, आता बालाजी पाटलाला विचारा, मानभावाच्या दोस्त्या, कुराण वाचनाच्या दोस्त्या, जैनाच्या दोस्त्या. आता तुम्ही आलेगावला कधी आला तुम्ही दाखवतो, माझ्यापाशी बायबल आहे, माझ्यापाशी कुराण आहे, माझ्यापाशी 40 वेद हात, 18 पुराणापैकी 12 पुराण हात आपल्यापाशी. आणि मी देशाई 24 तास घरी बसलो की वाचन करतो. झोप येईपर्यंत पोते वाचतो. कशात काय कशात काय कशात काय. लोक काय करतात, आपला कपडा घेऊन जातात सोबत गुंडाळायचा. काय 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 नाही काय झालं तर दुसऱ्याच्या कपड्याची सुद्धा अपेक्षा करणार. तेवढं निरपेक्ष होऊनच आपल्याला परज्ञानामध्ये जावं लागते. आपल्याला आपल्या स्वतःच्या पोटाचा सुद्धा विचार करता येत नाही. सांगायला त्यांना, त्याच्यासाठी मी अवतार म्हणून देव. महाराज घ्या चला. परी सर्वाची अविद्येची भ्रांत जैसे पक्षी जाळ्या माझी फडफडीत किंवा मृगाशी व्याघ्र धरित तैसे जीव दैवताशी जहारे. बरोबर आहे. मी अवताराला आलो, मोक्ष आहे, परज्ञान आहे, जीवाचा उद्धार करून घेता येते, सगळ्या गोष्टी हातात. पण यदुराजाला महाराज काय सांगाले, या जीवात्म्याची अवस्था काय झाली? प्रपंचाच्या वृक्षावर हे जीवात्मा बसला आणि मायेनं हुनर करून काळाचं जाळं या झाडावर टाकलं. जाळ्यामध्ये पडलेला पक्षी काय करते? तरफड करून जीव देते. जीव देईपर्यंत प्रयत्नच करते. तशी गत झाली म्हणली या जीवाची.
आमचा जीव असून दुसरी गत काय झाली? हा, एखाद्या हरणाच्या पाठीमाग वाघ लागला की नाही, हरण कसं जीवाचीत पळते, मग वाघ काय हरण पळाले म्हणून गुन्ह्यानं बसते काय? जाऊ 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 जा म्हणून सोडून देते? पळत अहो, हरण बी पळते आणि वाघही पळते. हा, तसे काही साधू संत जीव वाचून पळालेत की भजन म्हणालेत, कीर्तन करालेत, पोत्या वाचवालेत म्हणजे पळालेत. हा, मग काय संसाराने त्याला सोडलंय काय? जसा वाघ माग लागलाय तसा संसार माग लागलाय त्या जीवाच्या. ते पुढे पळाले, हे वाघ माग लागलाय. हा, बघा तुम्ही विचार करून जास्त संसार बी पळायला आणि ते बी पळायला. पळालेत की. हा, मग ते हरण का गटून पडते? मी तुम्हाला मागे एकदा सांगलो होतो, आज बी ऐका. वाघापेक्षा हरणाचा वेग काही अंशी जास्त आहे. ते मागं फिरून पाहते. हरण चपळ राहते. मग का गटते? कुठवर वाघ आला मागं बघते. म्हणजे मागं बघण्यामध्येच उभा टाकण्यामध्ये वेग मंदावते आणि वाघाचा वेग सारखाच राहते. गती कमी होते ना त्याची. का? त्यानं मागं पडून बघच ना. मग जे संसारामध्ये लोक मागं पडून बघाले ते गट आलेत. हा, म्हणजे मागं फिरून बघणं आले ते काही मोजके लोक गेले निघून. माझं कसं होईल, बायकोचं कसं होईल, लेकरायचं कसं होईल, घराचं कसं होईल, पळालेत परपंचामध्ये. पळालेत असं नाही, पोत्या वाचवालेत, सप्ते लावालेत, देवाला चलेत, कीर्तन करालेत, उपास तापास करालेत, पळालेत. हो, पळता पळता बकळ देव झालं, पण मागं फिरून बघालेत. मागं फिरून बघण्यामध्ये ते संसार वाघाचा जबडा वाचून साय झालं. तावडीमध्ये सापडला की घाटीच फोडालाय. तोंड वासून असं झालंय जीवात्म्याला. कोण म्हणाले? अवधूत महाराज यदुराजाला सांगाले, चला हे माया विद्येचे लाघव, हे नेनती आमच्या उताराची माव, आपण कोण हे कुठल नेनती सर्व, मनोनी भवजाळी गुंतले. हे का कळलं झालंय? हे एवढं हे चक्र व्हायलंय, हे का कळलं झालंय? आपल्याला हे लक्षात काय ना झालंय? हा, तर हे लक्षात येऊ नये अशी गुंगीची गोळी आपल्याला माझ्या माईने दिली. हे आपल्याला कळून येते. हा, संसार करावाच लागते, प्रपंच करावंच लागते, दैवता भक्ती करावंच लागते, पूजा अर्चा करावंच लागते. हा, या देवाची त्या देवाची भक्ती उपास तपास करावंच लागते. हे का डोसक्यात बसले आपल्या? काय आपल्या बळजबरी बसले काय? हा, परंपरा लावून दिली हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून. हा, आपले आजेपणांजे केले, त्याचे आजेपणांजे केले, करोडो वर्षापासून लोक केले, पुढे करोडो वर्ष हे चालणार आहे. कल्पनाच करू नका तुम्ही वेगळी. करोडो वर्षापासून हे चालत आलंय, पुढे करोडो वर्ष चालणार आहे. हा, मग कोण सुटणार आहे? याच्यामध्ये अडकलेला कोणी सुटणार नाही, कोणी सुटणार नाही या परंपरेतला. मग काय करावं लागेल? या परंपरेच्या बाजूलाच पडावं लागेल. हे परंपरा खंडित करावं लागेल, हे परंपरा मोडीत काढावं लागेल. आणि या परंपरेवर दगड ठेवून मी ब्रह्माव, मला कोणाची पूजा करायची आहे? हा, मी ब्रह्मानंद मीच आहो, मला कोणाची पूजा करायची आहे? मला कुठं जाऊन आंघोळ करायची आहे? मला कोणता दोष लागलाय? आत्म्याला कोणता दोष आहे? दोष शरीराला आहे, दोष जीवाला आहे. हा, जीवदशा एकदा गेली, हा, मायामय तत्वाचं म्हणजे देहाचं निरसन झालं, आत्मतत्वाची प्राप्ती झाली. हा, परमात्मा तत्वामध्ये जाण्याचा अधिकार आहे. मग त्यानं कोणाचं भजन करावं? हे क्रिया ज्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत महाराज सांगितलेत की तो जीव या बंधनातून सुटणार नाही. चला, जैसा राजाचा